मिरज ग्रामीण पोलिसांची रात्रीच्या अंधारात मोठी कारवाई, वाळू अवैध मुरुम वाहतुकीला दणका। मिरजमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुरू असलेला वाळू आणि मुरुम वाहतुकीचा गोरखधंदा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे। मिरज ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासात 2 बेकायदेशीर वाहतूक करणारे डंपर जप्त करत खळबळ उडवून दिली आहे। रात्रीचे 11 वाजलेले संपूर्ण मिरज परिसर झोपेच्या कुशीत असताना दुसरीकडे मात्र वाळू आणि मुरुम वाहतूक जोरात चालू होती। पण त्यांना कल्पना नव्हती की पोलिसांची नजर त्यांच्यावर आधीच रोखलेली आहे। पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण यादव, अंमलदार भरत पवार, चालक मनोज जाधव आणि रामचंद्र शिंदे यांचे पथक हॉटेल मंत्राजवळ गस्तीवर होते आणि अचानक त्यांच्या नजरेस एक पडला डंपर क्रमांक KA 23B 6222। चालक जुबेर अशफाक पटेल वय वर्ष 30 कोल्हापूरचा रहिवासी वाळूने भरलेला डंपर बिनदिक्कतपणे घेऊन जात असल्याचं उघड झालं आणि एवढ्यावरच थांबतील ते पोलीस कसले। काही वेळातच पोलिसांच्या हाती लागला आणखीन एक डंपर MH10AQ 1621। चालक युवराज शंकर यलपर्टे वय वर्ष 29 मिरजचाच रहिवासी मुरुमाची अवैध वाहतूक करताना रंगेहात पकडला गेला। एकाच रात्री एकाच भागात 2 डंपर वेगवेगळ्या गुन्हे वाळू आणि मुरुम वाहतुकीचे प्रकरण पोलिसांच्या कारवाईमुळे उघडकीस आलं। दोन्ही वाहने ताब्यात घेत पोलिसांनी सविस्तर अहवाल तहसीलदार मिरज यांच्याकडे सुपूर्द केला। पुढील कारवाई तहसील कार्यालयामार्फत सुरू आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हाके, पोलीस हेड कॉन्स्टेबल चालक मनोज जाधव, रामचंद्र शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप कुंभार यांचा सक्रिय सहभाग होता। पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला की यापुढे अशा अवैध वाळू आणि मुरुम वाहतुकीवर परिणामकारक कारवाई सुरूच राहणार। त्यामुळे मिरज परिसरातील वाळू आणि मुरुम अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत हे मात्र नक्की।